काही दिवसांपूर्वी बदलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे। नुसता उभारण्यात आला नाहीये, तर या पुतळ्याचं अनावरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। एक भव्य पुतळा या ठिकाणी बदलापूर शहरात उभारण्यात आलेला आहे। या बदलापूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला अशा बदलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे। त्या बदलापूरची ओळख आहे की छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी घोडे बदलण्यासाठी येत होते आणि त्यावरून बदलापूर शहराचं नाव बदलापूर असं पडलं अशी आख्यायिका आहे। तर त्याचबरोबर बदलापूर शहराला अजून एक इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बदलापूर गावात साजरी केली जाते आणि त्या जयंतीच्या पहिल्या महोत्सवाला अध्यक्षस्थान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषवलं होतं, ते देखील बदलापुरात आले होते। अशा प्रकारे ऐतिहासिक वारसा असलेल्या बदलापूर शहराला एक ऐतिहासिक वारसा असलेला बदलापूर शहर एका वेगळ्या ह्याच्याने ओळखलं जावं यासाठी ज्यावेळेला महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपले लोकप्रिय आमदार किसन कथोरे यांनी मागणी केली होती की बदलापूर शहराला शिवकालीन बदलापूर असं नाव देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली होती, नामांतराची मागणी। आणि या विषयावरून कुठेतरी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे। अनेक जण या नामांतराला विरोध करताना दिसतात, तर अनेक जण या नामांतराला समर्थन करताना दिसतात। नक्की यामध्ये काय भूमिका असणार आहे यासाठी आपल्याबरोबर चर्चेत सहभागी होण्यासाठी बदलापूर शहरातील अनेक पक्षातील राजकीय नेते जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। प्रथमतः आपण त्यांची पहिल्यांदा ओळख करून घेऊयात। या ठिकाणी आपण बघतोय अविनाश देशमुख आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख आहेत। त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किशोर पाटील आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघतोय रेल्वे प्रवासी मित्रमंडळाचे नरसाळे सर आहेत, भाजपाचे गटनेते माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर भाजपाचे महामंत्री ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर अस्मिता कांबळे आहेत, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या ठाणे ग्रामीण युवती सरचिटणीस पदावरती आहेत आणि संगीता चेंपाणकर आहेत या ठिकाणी मनसे महिला शहर अध्यक्षा। हे सगळे या चर्चेत सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। प्रथमतः आपण राजेंद्र घोरपडे यांना प्रश्न विचारणार आहोत। सर, आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस आपले राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आणि त्याच दरम्यान व्यासपीठावरती आमदार किसन कथोरे यांनी मागणी केली की शिवकालीन बदलापूर शहराला मागण्यात यावं। कुठेतरी एक चर्चा होती की काहींचं असं म्हणणं आहे की आम्हाला बदलापूर हे नाव जे आहे महाराजांमुळेच मिळालेलं आहे, तर आता शिवकालीन हे नाव बदललं। चर्चा करत असताना सोशल मीडियावरती काही स्टेटमेंट बघितल्या की बदलापूरचं नाव बदलणार आहे, याबद्दल आपण खरं तर शिवकालीन बदलापूर असं नाव घेणार आहात, या बदलापूरचं नाव हे बदलणार आहे असं त्याच्यावर सुद्धा दिसत नव्हतं। त्याच्यामुळे लोकांच्या अनेक कॉमेंट्स येत होत्या, काही विरोधात येत होत्या, काही त्यांच्या बाजूने होत्या। परंतु मी सर्वप्रथम आपल्याला सांगतो की महाराष्ट्राचं आराध्य दैवत जगभराचे पथक राजेंद्रायांच्या पुतळ्याचं 18 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या अनावरण झालं। हा अति भव्य दिव्य असा हा पुतळा ज्या जागेवरती बसवला आहे ही जागा पूर्वी आपण सगळे बघत होतो कशा प्रकारे होती। या अश्वारूढ पुतळ्याने बदलापूर गाव आणि बदलापूर स्टेशन यांना एकत्र केलेलं आहे। एक बसण्याचं आणि फिरण्याचं येण्याचं ज्या शिवभक्ताचं ठिकाण होणार आहे, जर शिवजयंतीला कार्यक्रमाला या ठिकाणी उत्सव होणार आहे, हे होत असताना आमदार साहेबांची जी संकल्पना होती की या ठिकाणी अजून या शिवतळ्याच्या बाजूचं जे सुशोभीकरण आहे ते 2 ते 3 एकर जागेमध्ये आहे। तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी एक आरक्षण आहे, विकास आराखड्याचं आरक्षण आहे। ही जागा आपण आता हळूहळू ताब्यात घेतली। या ठिकाणी तुम्ही सुद्धा असं आजूबाजूचं वाईटिंग सगळं केलेलं आहे, रोड मोठे केलेले आहेत, त्याचं मागची गार्डन थोडीशी मोठी केली,
आता या बरोबर या ठिकाणचं जे काही वातावरण आहे ते पुण्याला ज्या पद्धतीने शिवसृष्टीचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं तशा गतीवरती बदलापूरमध्ये इथं शिवसृष्टीचं आपल्याला उभारायचे आहे. पण या गोष्टीला वेळ लागणार आहे. हे 2-3 वर्षांचा पेक्षा जास्त कालावधी लागेल. हे करत असताना या बदलापूरला इतिहास आहे की बाबा चापेकर ज्या बदलापूर गावात क्रांतीमध्ये राहत होते त्यांच्यासुद्धा म्हणण्यात आले की छत्रपती शिवरायांचा आपल्याला या बदलापूरचा इतिहास आहे. बदलापूर पडलं. हे असताना आमदार साहेबांनी त्यांच्यानंतर काही पूर्णपणे भाषण ऐकलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की या बदलापूरचं शिवकालीन बदलापूर हे फक्त नाव करायचं आहे. या ठिकाणी सानेवाडी, हेद्रेपडा, कात्रज, बेलवली, वालवली, एरंजाड, त्याच्यानंतर शिरगाव, आपटेवाडी, डोईली, मानकोली, खरवई, कुळगाव, आगरवाडी, शिवाई चौक ही नावं तशीच राहणार आहेत. फक्त बदलापूर याच्या पुढे शिवकालीन बदलापूर हे नाव लागणार आहे आणि कुळगाव हे तसंच राहणार आहे. म्हणजे महानगरपालिकेचं नाव घ्यायताना तुम्ही कुळगाव शिवकालीन बदलापूर असं नाव घ्यायचं. हा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. हे कुळगाव त्याच्यातून जाणार नाही किंवा कोणताही एरिया जाणार नाही. आणि मला वाटतं की याची चर्चा आहे. या ठिकाणी सर्व पक्षी आलेले आहेत. आपण सगळे सांस्कृतिक शहरात राहणारे लोक आहोत. याच्यावरती चर्चा करायची. याच्यातून अजून काही लोकांना वाटलं की बाबा शिवकालीन असं बोललेलं तर आपण अजून काही असं करू शकतो तर आपण सगळ्यांचे विचार आम्ही आमदार साहेब बोलले शिवकालीन बदलापूर म्हणून लगेच काय त्याचं नाव ठेवलं नाही. या तुमचा प्रोसिजर आहे. पण त्यांनी एक संकल्पना मांडली. कारण आता तुमचा जो टप्पा आहे त्याचा विकासाचा इथून जो बदलापूर गावात आहे ना दोन्ही बाजूला संबंधित असलेला शिवकालीन त्यांचं प्रदर्शन होणार आहे. म्हणजे गड किल्ल्यांचं प्रदर्शन, तोफा असतील, मावळे असतील, ज्या ज्या शिवकालीन याच्यामध्ये इतिहासामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या इथून तर बरोबर 2.5 किलोमीटरपर्यंत त्या दोन्ही बाजूला जवळजवळ 50 ते 70 कोटी रुपये खर्च करून आपण हा शिवकालीन हा रस्ता बनवतो. म्हणून हे ती संकल्पना केली की बदलापूर गाव हे बदलापूर येते, कुळगाव तिकडे आहे. तर या बदलापूर गावाला शिवकालीन बदलापूर हे नाव घ्यावं असं माझं मत होतं आणि त्याला सर्वांची सहमती असावी असेल तर त्याच्यावरती चर्चा असावी एवढंच मतं मी आहे. धन्यवाद. या ठिकाणी राजेंद्र घोरपडे यांनी जसं सांगितलेलं आहे की कुळगाव बदलापूर हे कुळगाव बदलापूर जे शहर आहे त्या शहराला बदलापूर गाव जे आहे त्या बदलापूर गावाला शिवकालीन बदलापूर अशा प्रकारचं नामांतर व्हावं अशा प्रकारची ती मागणी आहे. यावर कोणाकोणाचं समर्थन आहे आपण जाणून घेणार आहोत. अविनाश देशमुख यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. काय तुमची काय प्रतिक्रिया? लोकांना बदलापूरची 4.5 लाख लोकसंख्या आहे. किती लोकांना पाहिलं की आमदार साहेबांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना ठेवलेला आहे आणि कुठल्या तुम्ही तत्वावरती बोलता की बदलापूरचं नाव शिवकालीन ठेवावं. माझ्यासोबत जेवढे नेते आहेत त्यांनी आजपर्यंत प्रत्येकवेळी म्हटलं आहे की बदलापूर ही ऐतिहासिक नदी आहे. ऐतिहासिक नदी आहे. याला 300, 400, 450, 500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. भारतीय जनता पक्ष हा आतापर्यंत जात, धर्म, पंथ, राजे, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणारा पक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मत मला व्यक्त करायचं आहे की फक्त महाराजांचे पुतळे आणि स्मारक उभं राहून विकास होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे लोकाभिमुख राजे होते. रयतेच्या भाजीच्या देशाला पण हात लावायची हिंमत कोणी केली नाही पाहिजे असं महाराजांचं होतं. सिमेंटचे रस्ते आणि पुतळे उभारून विकास होत असेल तर आरोग्याचा प्रश्न काय म्हणतो बदलापूर शहरामध्ये? रेल्वे स्टेशनला समस्या नाहीत का ट्रॅफिकच्या? बेलोलीमध्ये 2-3 तास लोकांना ट्रॅफिकमध्ये शोधावं लागतं. ही समस्या नाही आहे का? माझा उद्देश एवढाच आहे की आम्ही विकासाला विरोध करत नाही. शिवाजी महाराजांना विरोध करायचा आजपर्यंत कोणी जन्माला आला नाही, पुढे पण येणार नाही आहे. हे सगळे गोष्टी बाजूला ठेवून आपण तोफा, गोळे, तलवारी, ढाले या सगळं प्रदर्शन करा. हो नाही म्हणते त्या गोष्टीला. परंतु माझ्या बदलापूर शहरातल्या माणसाला रेल्वे स्टेशनला नीट चालता येत नाही आहे. आरोग्य केंद्राचे 3 जरा वाजलेले आहेत. आरोग्य केंद्र जे आहे ते कोणाच्या अखत्यारीमध्ये आहे? तिथं त्या एक्सरे मशीनला 3-3 महिने झाले 27,000 रुपये नाही आहेत प्रशासनाकडे. त्या गोष्टीकडे प्रशासन लक्ष द्यायला नाही पाहिजे. मी पहिले म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज हे लोकाभिमुख राजे होते. महाराजांचं म्हणणं काय होतं की जनते
जनतेसाठी राज्य करावं. पहिले जनतेच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण कराव्या. महाराजांनी कधी मी तुम्हाला आज पण सांगतोय की महाराजांनी जेवढे किल्ले बांधलेले आहेत, महाराजांनी कधी भोसले वाडा भोसले किल्ला नाव दिलं नाही. तिथं जर तलाव साफ करतात तर तलावाला सांगतात या नगरसेवक निधीच्या माध्यमातून हा तलाव साफ करतात. कोणता तलाव आहे का तो? ते पैसे कोणाचे आहेत? जनतेचे पैसे आहेत. जनतेचे पैसे म्हणजे जनतेला टॅक्स बनवण्याचे पैसे. गणपती तलाव कोणता गणपती विसर्जनासाठी 40-40 लाखाचं बिल करता तुम्ही? हा प्रश्न आहे. विषय निघाला छत्रपती शिवाजी महाराजांचा. तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं लोकाभिमुख राज्य केलं तसं तुम्ही लोकाभिमुख राज्य का करत नाहीये? मग त्या गोष्टीला तुम्ही शिवाजी महाराज जसे जनतेचे वागले होते 5% तर बघा लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. स्मारक बांधून पुतळे बांधून सिमेंटचे रस्त्यावरून विकास होत नाही आहे. जे लोक विकासासाठी तळपडतात या गोष्टीचा लोकांना मूलभूत सुविधा नाही आहेत त्या पहिले मूलभूत सुविधा तयार करा, नंतर आम्ही तुमच्यासोबत आहोत. या ठिकाणी किशोर पाटील आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. तुमची काय प्रतिक्रिया? नाव बदलायचं बोललं तर नाव बदलापूर एकच पाहिजे. बदलापूर ह्या नावाचाच इतिहास आहे. या बदलापूरला इतिहास आहे म्हणूनच तर आपण बदलापूरचा आदराने करतो आणि बदलापूरचं नाव आदराने घेतो. इतिहासकालीन आहे. पुढे महाराज चापेकर बंधू बदलापूर नावात बाबासाहेब आंबेडकर आपल्या इथे महाराजांच्या जयंतीचं अध्यक्ष होते. बराच इतिहास आहे. इथले जे मंदिरं आहे ही इतिहास म्हणजे इतिहासकालीन आणि शिवकालीन बोलायचं झालं तर नक्की बदलापूर हा शिवकालीन शहर आहे. परंतु नुसतं शिवकालीन काय होणार नाही. इतिहास मागच्या ज्या वर्षात जो इतिहास घडला तो चुकीच्या गोष्टी घडतात बदलापूरमध्ये. कसा इतिहास न घडता बदलापूरचं नाव कसं खराब होतं असं काहीतरी करा. नवीन इतिहास घडवा जे चांगलं करता येईल. विकासाच्या जाणीवून बदलापूरचं नाव शिवकालीन बदलापूर हे नाव नामांतर होण्यापेक्षा बदलापूर हे नाव असावं आणि बदलापूर शहराच्या मूलभूत समस्या सोडवण्याकडे भर द्यायचा. बदलापूरच्या समस्यांवर लक्ष पाहिजे. आपल्या फरक म्हणजे आजकाल कामं करतात नक्की कामं करतात. नगरपालिकेचा निधी वापरतात पण नाव कोणाचं देतात आपल्या स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीची नावं बदलापूरात हे कुठेतरी चुकीचं होतं. कुठेतरी बदलापूरमध्ये पण अशी लोक होती ज्यांनी कार्य केलेलं आहे मोठं हे आता ह्यात नाही अशा लोकांची नावं केली गेली. आज ह्यात असलेल्या लोकांची नावं इकडच्या काही आर्टिस्ट वगैरे केली गेली. हे कुठेतरी चुकीचं आहे. बदलापूरला सर्वसामान्य बदलापूरकरांचे प्रतिनिधित्व करत असताना तुम्हाला काय नदी होती उल्हास नदी होती त्याच्यामध्ये महाराजांचं जे स्थान इथे निर्माण होईल महाराजांचं शिवकालीन बदलापूर हे नाव देण्यापेक्षा बदलापूरच नाव राहू दे. आणि कारण एखादं नाव चेंज करायचं म्हटलं तर त्याला बरेच प्रोसिजर्स आणि बरेच खर्च आहे. तर तो जो खर्च आहे तो ग्रामीण रुग्णालयामध्ये ठेवा. ग्रामीण रुग्णालयात भयानक अवस्था आहे. बदलापूरमधले जे हॉस्पिटल्स आहेत ते बहुतेक तिथल्या नगरसेवकांची आणि लीडर लोकांचीच आहे. ते पाहिलं ते भरमसाठ खूप करतो भरमसाठ. त्याच्याकडे कुठल्याही नेत्याचं लक्ष नाही आहे. आम्ही सुद्धा बघतोय की ते बदलापूरमध्ये मुलाचा मृत्यू झाला होता. ते पुढे काय झालं ते कळलंच नाही. पण असे जे हॉस्पिटलचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न उचलले पाहिजे इथल्या लिडर्सने. कारण ते शिवकालीन बदलापूर होऊन पेक्षा हे असं नाव जे खराब होत आहे ते शिवकालीन लावल्यामुळे जे नाव खराब होईल तिथे शिवाजी महाराजांचं नाव खराब होईल. शिवकालीन बदलापूर असं काही पुढे भविष्यात झालं तर
भविष्यात होणार नाही याची काळजी घेतीलच. पण माझं म्हणणं असं आहे की शिवाय आज आम्ही रेल्वेचं बघतोय, रेल्वेच्या इतक्या भयानक समस्या आहेत. आज जी लोकसंख्या एक 2000 साली जी 2 लाखावर 1 लाखावर होती, त्या जवळजवळ 6 लाखावरती 6 ते 7 लाखांवरती लोकसंख्या गेलेली आहे. आणि त्या दृष्टीने कुठल्याही नेत्याने म्हणजे ना जेव्हा कपिल पाटील राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी थोडाफार प्रयत्न केला. आता जे राज्यमंत्री झाले आता जे मंत्री झालेले आहेत बाळामामा, ते तर फक्त एकदाच येऊन गेलेले आहेत. खासदार आहेत, ते तर एकदाच येऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी कधी तोंड दाखवलेलं पण नाहीये आणि कधी प्रश्न उचललेले पण नाही. तर रेल्वेच्या ज्या समस्या आहेत, आज बदलापुराला एक ओळख मिळालेली आहे, तशी एक ओळख बदलापुराला रेल्वेने पण दिली पाहिजे की ज्या रेल्वे वाढत नाहीत किंवा काही समस्या आहेत, कारण आम्ही कुठेतरी कमी पडतो. आम्हाला कुठेतरी यांचा आधार हवाच असतो, म्हणजे आमदार असतील किंवा खासदार असतील यांचा आम्हाला आधार लागणार. त्याशिवाय पुन्हा तुमचं हेच म्हणणं आहे की बदलापूर शहरातल्या मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यावं. बदलापूर शहराचं नाव बदलू नये. येस, बदलापूर जे आहे ते बदलापूरच ठेवावं. कारण काय माहिती या समस्यांमुळे नाव जर खराब झालं तर शिवाजी महाराजांचं नाव खराब होईल, हे आम्हाला नको आहे. म्हणून बदलापूरच नाव राहू दे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती ग्रामीण सरचिटणीस आहेत अस्मिता कांबळे, आपण त्यांना विचारूयात. तुमची काय प्रतिक्रिया आहे? शहराचं नामांतर व्हावं का, शिवकालीन बदलापूर असं नामांतर व्हावं का? आताचा जो आपला प्रश्न आहे तो फक्त बदलापूरचं नाव बदलण्याबद्दल आपलं काय मत आहे, त्यामुळे आता इतर काही नागरी समस्या असतील किंवा काय असतील त्याच्याशी तर काय आता हा मुद्दा नाहीये. तर मुद्दा काय आहे की शिवकालीन बदलापूर जे नाव आहे ते बदलावं की न बदलावं. खरं सांगायचं तर बदलापूरला इतिहास आहे. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्याच्यामुळे बदलापूर हे ऐतिहासिक आहे. आणि जर आमदार साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांच्यावर जो प्रस्ताव मांडलाय तो काहीतरी विचार केला असेल पर्यटनाच्या विकासाअंतर्गत किंवा यापुढे बदलापूरचा आणखीन जास्त कसा विकास होईल या उद्देशाने या दृष्टिकोनातून त्यांनी बदलापूरचं नाव बदलण्याचा प्रयत्न केला असेल किंवा त्यांचा तो प्रयत्न चालू असेल तर बदलापूरचं नाव शिवकालीन बदलापूर झालं काय किंवा बदलापूर झालं काय त्याच्यामध्ये बदलापूरचा इतिहास बदलणार नाहीये. बदलापूर हे बदलापूरच राहणार आहे आणि बदलापूरचा जो इतिहास आहे तो कायम हा बदलापूरचा इतिहास हा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तोच राहणार आहे. कारण बदलापूरचा आपण एक माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज हे घोड्यांची अदलाबदल करायचे, म्हणजे इथं उत्तम प्रजातीचे घोडे इथं मिळायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंती पहिली साजरी केली याचं अध्यक्षपद त्यांनी हे केलं. त्याच्यामुळे दोन्ही जे महापुरुष आहेत त्यांचा इतिहास तर बदलणार नाही. त्यामुळे बदलापूरचं नाव शिवकालीन बदलापूर होऊ दे अगर बदलापूर होऊ दे, त्यामुळे बदलापूर तर काय बदलणार नाही. आणि जो आमदार साहेबांनी काही घेतला असेल निर्णय की त्यांचा त्याच्या मागे काहीतरी पर्यटनचा विकास किंवा पर्यटन आहे तसं बदलापूर हे शहर, त्यामुळे आणखी काही विकास पर्व असेल त्यांचं तर कदाचित त्याच्यानं असेल. त्यामुळे आम्हाला बदलापूरचं नाव म्हणजे तुम्ही शिवकालीन बदलापूर या नावाचं स्वागत करताय? स्वागत करताय असातला भाग नाहीये, पण ठीक आहे आम्हाला मान्य पण आहे. कारण का जरी नाव बदललं तरी काही फरक नाही पडणार आहे हे आम्हाला खात्रीशीर माहिती आहे. या ठिकाणी संगीता चेंदवणकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुमची काय प्रतिक्रिया यावर? बदलापूर शहर त्याला छत्रपतींचा इतिहास आहे. माझं सर्वप्रथम म्हणणं हेच आहे की जर हा कार्यक्रम ज्यावेळेला केला गेला तो कुळवा बदलापूर नगरपालिकेच्या मार्फत केला गेला, जरी त्याला आमदारांनी निधी दिलेला असला तरी सुद्धा, तर त्या कार्यक्रमाला आम्हाला कुठेही बोलवलं गेलं नाही किंवा इतर कुठलेही राजकीय पक्ष त्या स्टेजवर दिसले नाही. म्हणजे हा कार्यक्रम पूर्णपणे हायजॅक केला. ज्याप्रमाणे घरघंटी आणि शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती. त्यामुळे माझी मुख्याधिकाऱ्यांवरती थेट आरोप आहे की जर कुळवा बदलापूर नगरपालिकेच्या मार्फत हा जर कार्यक्रम होतो तर इतर राजकीय पक्षाचे नेते किंवा इतर राजकीय पक्षाची मंडळी जी शहरात काम करतात, सामाजिक संघटना काम करतात, त्या व्यासपीठावर दिसले नाहीत. राहिला विषय शिवकालीन बदलापूर ह्या नावाचा, तर मी तर म्हणेन की जसं आता ह्या ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे छत्रपतींच्या काळामध्ये बदलापूर शहरामध्ये घोडे केले जात होते. त्यामुळे बदलापूर शहरचं नाव बदललं गेलं काय किंवा ती जी काही प्रोसिजर, जसं आता राजेंद्रदांनी सांगितलं की ती प्रोसिजरला खूप वेळ लागणार आहे, तर त्यावेळेला संपूर्ण बदलापूर शहराची जी आजची लोकसंख्या आहे ती जवळजवळ 4-4.5 लाखाच्या घरात गेलेली आहे. आमदार साहेबांनी स्वतः लोकांचं पण मनोगत घ्यावं की बाबा तुम्हाला काय वाटतं ह्या विषयावरती, आणि सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना, सर्व सामाजिक संघटनांना एकत्र करून जर हे केलं तर खूप चांगली गोष्ट होईल. मगाशी जसं नरसाळे साहेबांनी सांगितलं की डॉक्टरांचा विषय घेतला आणि त्यानंतर पुढे काय झालं, तर बदलापूर शहरामध्ये खाजगी डॉक्टर्सचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आणि खोटे डॉक्टर आहेत. तर त्याच्यासाठी जी मागणी आहे ती मागणी किंवा त्यांचा जो काही पाठपुरावा आहे तो आम्ही करतो आहोत. आमचा पत्रव्यवहार चालू आहे आणि लवकरच बदलापूरकरांना त्याचं जे काही पिक्चर आहे तो क्लिअर होईल. त्यानंतर बदलापूर शहर किंवा बदलापूर गाव हा जो विषय येतो, तर बदलापूर शहर ह्या परिसरामध्ये राहणारी लोक मोठी आहेत. त्यानंतर मुरबाड आणि इतरत्र परिसरातून येणारी रेल्वेने प्रवास करणारी लोक सुद्धा भरपूर आहेत. मी स्वतः आता आमदारकीला उभी होती, मी स्वतः बघितलं की 10 रुपये पाण्याचा हंडा आजही
जर 15-15 वर्षे ह्या लोकांनी जर आमदारकी लढवली आहे आणि लोकांना 10 रुपयाने जर पाण्याचा हंडा विकत आणावा लागत असेल तर मग ह्या बदलापूर शहराचं नाव शिवकालीन बदलापूर ठेवणं काय किंवा बदलापूर शहर ठेवणं काय याच्यात काय मला काही फरक वाटत नाही. पण तरी सुद्धा जर आमदार साहेबांची इच्छा असेल, जसं त्यांनी कोविडमध्ये सांगितलं होतं, बदलापूरकरांना माहिती आहे की त्यांना काय हुक्की आली आणि त्यांनी सांगितलं होतं की बदलापूर शहर 2 दिवस बंद राहील कोविड काळामध्ये, कुठेही कोणाला दूध किंवा मेडिकल सुविधा उपलब्ध होणार नाही. त्यावेळेला बदलापूर व्यापारी संघटनेने निर्णय घेतला आणि व्यापारी संघटनेच्या बरोबर आम्ही होतो आणि त्यानंतर जो 2 दिवसाचा जो बंद होता बदलापूर शहरातला कोविड काळातला तो माघार घेण्यात आली होती. तसंच आता जर कुठे काही असं होत असेल तर बदलापूरकरांची इच्छा आमदार साहेबांनी स्वतः बघावी, काय आहे बदलापूरकरांचं मनोगत काय आहे हे त्यांना मांडण्याची संधी द्यावी आणि त्यानंतर ही जी प्रोसिजर आहे ते जे म्हणतायत की ह्या प्रोसिजरला खूप वेळ लागणार आहे, तर आम्हाला मान्य आहे की तुम्ही शिवकालीन बदलापूर ठेवा किंवा नुसतं बदलापूर ठेवा, पण नाव बदलल्याने फारसा काही फरक पडेल असं वाटत नाही. यावरती संभाजी शिंदे आपली काय प्रतिक्रिया, आपण सगळ्यांचीच मतं ऐकून घेतली, यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. खरं तर या भूमीमध्ये ही बदलापूरची भूमी आहे आणि या बदलापूरच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज घोडे बदलायचे, त्याला एक इतिहास आहे आणि त्या इतिहासाचं पुन्हा एकदा पुनर्जीवन करण्यासाठी आमदार महोदयांनी या ठिकाणी या पुतळ्याची उभारणी केलेली आहे. बदलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा शिवाजी चौकामध्ये आहे. या बदलापूरकरांची तमाम बदलापूरकरांची मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे हे बदलापूर गावात बदलले जायचे. या उल्हास नदीच्या तीरावर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मोठं स्मारक असावं. ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की अरबी समुद्रामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक व्हावं, त्याप्रमाणे या ठिकाणी या तमाम बदलापूर गावातल्या लोकांची इच्छा होती, बदलापूरकरांची इच्छा होती की या ठिकाणी या उल्हास नदीच्या तीरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी एक पुतळा व्हावा आणि ती संकल्पना आमदार महोदयांनी त्या गेल्या 2 वर्षांमध्ये रेटली. मालवणच्या घटनेनंतर या पुतळ्याचं काम इतक्या पद्धतशीरपणे केलं गेलं की सगळ्या परवानग्या घेऊन त्या ठिकाणी या पुतळ्याची उभारणी करण्यात आली. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं त्या ठिकाणी अनावरण केलं गेलं. दुसरी भूमिका या ठिकाणी आहे की शिवकालीन बदलापूर. मी स्वतः मावळ प्रांतातला एक मावळा आहे. मी माझं मूळ गाव मावळ प्रांतामध्ये आहे. आमच्या मावळ प्रांतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळ्यात जास्त किल्ले आहेत, पण ज्या ठिकाणी जातो त्या गावामध्ये शिवकालीन गाव, ते शिवकालीन गाव अशी त्या लोकांची त्या ठिकाणी मागणी असते. छत्रपती शिवाजी महाराज जर या ठिकाणी येऊन गेले, त्या ठिकाणी घोडे बदलायचे, तर या बदलापूरचं नाव बदलापूर राहणारच आहे, पण त्याला फक्त पाठीमागे टायटल लावताना शिवकालीन बदलापूर म्हणजे जगाच्या पाठीवर जेव्हा जेव्हा या बदलापूरचं नाव घेतलं जाईल तेव्हा शिव घेतलं जाईल, ज्या ठिकाणी त्याची ओळख होईल त्यावेळेला शिवकालीन बदलापूर असं त्या ठिकाणी संबोधलं जाईल. आणि एखाद्या गावाचं नाव बदलणं ही काही फार मोठी गोष्ट नसते. छत्रपती संभाजीनगर नाव ठेवलं ना, याच्यातनं तोडवतनं सोडून या औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर ठेवलं गेलं, धाराशिव ठेवलं गेलं, अहिल्यानगर त्या ठिकाणी नाव ठेवलं गेलं. मग बदलापूरचं शिवकालीन बदलापूर नाव ठेवल्याने काही फरक पडत नाही. युनिव्हर्सिटीची नावं सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ठेवलं गेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ठेवलं गेलं. मग या बदलापूरचं नाव शिवकालीन बदलापूर ठेवलं तर त्याच्यामध्ये एवढा मोठा काय प्रोपगंडा होणार आहे, त्याच्यातनं मोठा काय होणार आहे. आमदार महोदयांनी हा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. या तमाम गावातल्या शिवप्रेमींचं त्या ठिकाणी मनोगत घेतलं जाईल की तुमची काय इच्छा आहे. आदरणीय घोरपडे साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं, आम्हाला हा संपूर्ण परिसर शिवसृष्टीसारखा परिसर करायचा आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, म्हणजे पूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नसताना या बदलापूर गावामध्ये या ठिकाणी मंदिर आहे आणि या पुतळ्यापासून त्या मंदिरापर्यंतचा परिसर हा जाताना शिवसृष्टी वाटावा इतकं सुंदर काम, इतका सुंदर प्रस्ताव आमदार महोदयांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि राहिला विषय पुतळ्यांच्या बाबतीतला, तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे आहोत, आम्ही बाबासाहेबांचे भक्त आहोत. या ठिकाणी स्मारक ही पुतळे उभारले जातात ना, ते पुतळे नसतात, ती स्मारकं असतात. या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून कमीत कमी 10,000 लोकांनी व्हिजिट दिलेली आहे. या गावामध्ये एक छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा पुतळा उभारला जाणार आहे. कात्रप या ठिकाणी त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी ट्रोल केलेत की शिवाजी महाराजांचे 2 पुतळे झाले. छत्रपती संभाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे. संभाजी महाराजांचा सुद्धा एक पुतळा त्या ठिकाणी उभारला जाईल आणि पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्या ठिकाणी सांगितला जाईल. आणि राहिली गोष्ट विकासाच्या बाबतीमध्ये, या गावामध्ये 50,000 लोकवस्ती असताना मी राहिला 30 वर्षापूर्वी आलो. आज या गावाची लोकसंख्या 5 लाख आहे. निश्चित या गावामध्ये लोक काय अट्रॅक्ट होतात, कारण या गावाला काहीतरी व्हॅल्यू आहे, या बदलापूर शहराला व्हॅल्यू म्हणून आज 50,000ची लोकवस्ती 20 वर्षामध्ये 5 लाख होते. घोरपडे साहेब मूळ निवासी आहेत, किशोर पाटील या ठिकाणचे मूळ निवासी आहेत. आम्ही तर सगळे बाहेरून आलेलो आहोत, परंतु आम्ही या ठिकाणी का आलो तर आम्हाला या बदलापूर बद्दल प्रेम आहे. ठीक आहे, सोयी सुविधांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर निश्चितपणे या देशामध्ये कुठल्याही शहराच्या समस्या 100% कधीच सुटत नाहीत. 5 लाख वस्तीचं शहर आहे, 5 लाख वस्तीच्या शहराला आरोग्य व्यवस्था पाहिजे आमचं मत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित या ठिकाणी करणार आहोत. या गावाला एज्युकेशनल सुविधा पाहिजेत, निश्चित पाहिजेत. या गावाला रस्त्यांच्या सुविधा पाहिजेत, निश्चित. या गावाला पाण्याची सुविधा पाहिजे, निश्चित पाहिजे. पाण्याच्या बाबतीमध्ये जर सांगाल तर हे खरं तर हे व्यासपीठच नाहीये. विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही एका वेगळ्या व्यासपीठावर पण बोलू. पण आज या ठिकाणी शिवकालीन बदलापूर जर नाव दिलं तर बदलापूर मधल्या
लाखो लोक निश्चितपणे आमदार महोदयांकडे हे प्रस्ताव देतील याची मला खात्री आहे आणि कुणीतरी आमदार साहेबांच्या कानावर ही गोष्ट टाकलेली आहे म्हणून आमदार साहेबांनी हा प्रस्ताव त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे दिलाय. एखाद्या गावचं नाव बदलायचं असेल तर शासनाच्या काही प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रियेतून जावं लागतं. ईश्वर पाटील साहेबांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ज्यावेळेला एखाद्या गावचं नाव बदललं जातं, नाव बदलल्यानंतर आमच्या ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे पर्यटनासाठी असणारा जो निधी आहे तो निधी त्या ठिकाणी मिळतो. मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडे निधी मिळतो, मोठ्या प्रमाणात राज्य सरकारकडे निधी मिळतो आणि तो निधी मिळण्यासाठी शिवकालीन बदलापूर नाव ठेवलं तर त्याने काही फरक पडत नाही. शिवकालीन शिरगाव होणार नाही, शिवकालीन मांजरी होणार नाही, शिवकालीन कात्रप होणार नाही, शिवकालीन बदलापूर होणार आहे. बदलापूर गावला इतिहास आहे. आज मी गेली 30 वर्ष पाहतोय की बदलापूर हे या शहरापासून आयसोलेट झाल्यासारखं वाटत होतं. आज या ठिकाणी हा पुतळा झाल्यानंतर हे बदलापूर गाव आणि हा संपूर्ण परिसर या बदलापूर शहराचा एक भाग असल्याची जाणीव या ठिकाणी लोकांना झाली आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर आम्ही एक वेगळं व्यासपीठ निश्चितपणे तुम्ही वेगळ्या व्यासपीठावर या, आम्ही त्या वेगळ्या व्यासपीठावर निश्चित मांडू, त्या निवडणुकीच्या काळात त्याविषयी गोष्टी मांडू. पण आता छत्रपती शिवाजी महाराज समोर उभे आहेत. त्या शिवाजी महाराजांच्या समोर सांगतो की या गावच्या विकासासाठी आमदार साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री असतील, या राज्याचं मंत्रिमंडळ असेल, हे कटिबद्ध आहे. निश्चितपणे पुढच्या 5 वर्षामध्ये या गावातल्या बहुतेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आम्ही तुम्हाला वचन देतो की निश्चितपणे प्रयत्न करू. या ठिकाणी मला पुन्हा एकदा प्रश्न विचारायचा आहे, राजेंद्र घोरपडे यांना मला तो प्रश्न विचारायचा आहे. जसं आपण म्हटलं की मगाशीच आपण मुख्यमंत्र्यांच्या समोर ही मागणी, या मागणीची संकल्पना तुम्ही मांडलीत, तर शिवकालीन असं हे नाव आजपर्यंत कुठे दिलं गेलेलं नाहीये कुठल्याही शहराला, कारण आपला संपूर्ण महाराष्ट्र शिवकालीन आहे. तसं पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्राला ती ही लाभलेली आहे. मग ही प्रोसेस कशी होणार किंवा याला मान्यता आहे का शिवकालीन या नावाला, असं देता येईल का? बघा, हे शिवकालीन हे नाव देणं किंवा न देणं याच्यावरती चर्चा होती. हो, त्याच्यावरती चर्चा कमी झाली आणि विकास कामावरती चर्चा दुसरीच निघाली. पण मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगू इच्छितो की ते व्यासपीठ नाहीये. नगरसेवकांची मुदत 2020ला संपलेली आहे. कोविडमध्ये 5 वर्ष नगरसेवकांनी खूप काम केलं. त्याच्यानंतर प्रशासन काम करत होतं. त्या प्रशासनावरती खोडच काही बोललं नाही. येऊन जाऊन त्या नगरसेवकांवरती बोलतायत. ते बिचारे 5 वर्षापूर्वीच निवृत्त झालेले आहेत. तर मला वाटतं की त्यांची जाण ह्या सगळ्यांना असायला पाहिजे. आज जे काम करतायत ते माजी नगरसेवक म्हणून काम करतायत, ते काही नगरसेवक म्हणून काम करत नाही. मला त्यावरती पण फार चर्चा नाही करायची. पण विकासाच्या कामावरती चर्चा करताना मी निश्चित बोलेन की आमदार साहेबांचा जो हेतू होता या पुतळ्याच्या अनावरणाला मुख्यमंत्र्यांना बोलवण्याचा, त्याच्या मागचं जर तुम्ही संगीताताईंना मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की पुतळ्याचं अनावरण जे आहे ते शासकीय इतमामात झालेलं, म्हणजे शासकीय पद्धतीने झालेलं आहे. त्याच्यात आमच्या भारतीय जनता पार्टीचा कुठेही संबंध नव्हता. त्यांची पत्रिका स्वतंत्र होती, त्यांचा तिथे प्लॅटफॉर्म स्वतंत्र होता. त्यांनी आमंत्रण पण नगरपालिकेतर्फे केले असते. तुम्ही जर पत्रिका बघितलं, आमंत्रण पत्रिका, तर बदलापूरचं फक्त एकच नाव आहे, ते आमदार किसन कथोरेचं. एकाही गटनेत्याचं नाव नाही, एकाही नगराध्यक्षाचं नाव नाही किंवा कोणत्याही माणसाचं नाव नाहीये ते नगरपालिकेच्या पत्रिकेवरती. तर त्यांचा तो कार्यक्रम होता, त्याच्यात आम्ही सुद्धा हस्तक्षेप केला नाही. कारण आमदार साहेबांच्या सक्त सूचना होत्या की माननीय मुख्यमंत्री येतात, प्रोटोकॉल प्रमाणे, शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे कार्यक्रम झाला पाहिजे. त्याकरता तुम्हाला माहिती देतो म्हणून हा इथला कार्यक्रम संपल्यानंतर मात्र तो भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम पूर्णपणे होता. त्या ठिकाणी आम्ही आमच्या स्वतःच्या पत्रिका छापल्या होत्या आणि आमचं स्वतःचा व्यासपीठ होता आणि भारतीय जनता पार्टीचं स्वतंत्र आम्ही त्याचं आमंत्रण होतं. जे लोक आता त्याच्यानंतर बाळ्यामामा आले किंवा श्रीधर पाटील आले, ते मुख्यमंत्र्यांना भेटायला तिथे आले. ते कोणी पण येऊ शकता, कारण तिथे तसं काही त्यांना कोण रोखू शकत नाही. पण तो आमचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही बोलवलं नाही व्यासपीठावरती तर तो तुमचा समज असेल तर तो तुम्ही काढून टाकावा. पण त्या दरम्यानमध्ये आमदार साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये शहराच्या विकासाचे जे 4 मोठे मुद्दे बोलले. एक म्हणजे की हा शिवकालीन विषय झालाच. दुसरा म्हणजे की महत्वाचा मी जो विषय उपस्थित केला होता की बदलापूरला रेड लाईन ब्ल्यू लाईनचा जो विषय होता की 4,000 4,500 सोसायटी त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. 1 लाख लोकसंख्या जी रिडेव्हलपमेंट पासून बाधित होते आहे. या लोकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि बदलापूर नगरपालिकेने 25 ते 30 वर्षापूर्वी बांधकाम परमिशन दिल्यात. आता ह्या इमारती आल्यात रिडेव्हलपमेंटला, काहींनी घरं सुद्धा खाली केलेली आहेत. अशा वेळेस ते रिडेव्हलपमेंट करू शकत नाही, कारण ते रेड लाईन ब्ल्यू लाईन मध्ये आल्यामुळं त्यांना वाढीव FSI मिळत नाहीये किंवा त्यांना TDR मिळत नाहीये. तर हा विषय गांभीर्याने होता की ही रेड लाईन ब्ल्यू लाईन UDPCR मध्ये नियमावलीमध्ये बदल करून ही हटवावी आणि आमच्या लोकांना पूर्वीप्रमाणे बांधकाम परमिशन द्याव्या. त्यावरती मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलं
की या उल्हास नदीची खोली वाढवणं, आमदार साहेबांनी तो प्रश्न उपस्थित केला की खोली वाढवणं गरजेचं आहे. नर्मदा जशी झाली तशी उल्हास नदी झाली पाहिजे आणि तिची खोली वाढवल्यानंतर ऑटोमॅटिक जे खोली वाढवल्यानंतर जे पुराचं पाणी बाहेर येतं शहरात ते थांबेल आणि मग ती पुरनियंत्रण रेषा आपली जाईल. तर त्याकरता आपल्याला 2-2.25 हजार कोटी रुपयाचा निधी लागणार आणि ती मागणी काय आपण गावात करून जमणार नाही, ती तर मुख्यमंत्र्याकडेच करावी लागेल आणि त्याकरता तो विशेष प्लॅटफॉर्म होता. तो प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आला होता, तो विषय होता. दुसरा विषय की त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला लवकरच निर्णय घेऊ असं जाहीर पण केलं. तो आपल्या बदलापूरच्या सगळ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक भागच होता. दुसरा विषय की MMR रिजनमध्ये आपण बदलापूर येतो तर 25-30 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला की आम्हाला थातूरमातूर पैसे मिळायचे, 50 कोटी 100 कोटी 20 कोटी रुपये असे मिळत होते. पण मोठे प्रकल्प राबवण्याकरता जसं ठाणा, मुंबई किंवा पनवेल, नवी मुंबई ह्या लोकांना हजारो कोटीचा निधी मिळाला MMRDच्या मधून, तसा बदलापूरला हजारो कोटी रुपयाचा निधी मिळावा ही एक मागणी स्पेशल मुख्यमंत्र्यांकडे करायची, याकरता तो प्लॅटफॉर्म होता. तर त्यामध्ये असं होतं की आपल्याला जो सॅटिस करायचा आहे बदलापूर शहरातला, बघा आरोग्याच्या यांनी ज्या सूचना मांडल्या त्या रास्तच आहेत, त्यामुळे पण आपण त्याच्या पुढे पण जावं लागेल ना आपल्याला, कारण आरोग्याच्या पासून आरोग्य तर झाली पाहिजे किंवा अनेक काही प्राथमिक सुविधा या झाल्या पाहिजेत, पण सॅटिस सारखा प्रकल्प होता तो झाला पाहिजे. त्याला निधी जर मोठा नाही मिळाला तर ते होणार नाही. 700-800 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे, त्याकरता मुख्यमंत्र्यालाच गाराणे घालावं लागणार आहे. मेट्रो जी होती, जी मेट्रो आपली मागच्या 2.5-5 वर्षामध्ये थांबली गेली, ती मेट्रो 14 पुन्हा या बदलापूर शहराला येणं, हे मागणी आमच्या बदलापूरच्या या 7-8 हजार लोकांच्या समोर मागणी करणं आणि त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी शब्द देणं, हे थोडं वेगळं त्याचं हे पडतं, इम्प्रेशन पडतो. याकरता आणि अजून 2-3 प्रश्न आम्ही मांडले होते. बदलापूरचा पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या, जी पाणी पुरवठ्याची योजनेचं त्यांनी तिथे स्पष्ट सांगितले की जी फाईल तुमची 2-2.5 वर्ष थांबली होती ती मी आता नगरविकास खात्याकडून मागून स्वतः ती सही करून घेतो आणि बदलापूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवतो. हा विषय होता. हे विषय होते. आता हा विषय मला इथे बोलायचा नव्हता, पण आता ह्या लोकांनी तो काढल्यामुळे मी पुन्हा एकदा जनतेला माहिती देतो की आपण सर्व विकासाच्या दृष्टिकोनातून एकत्र येऊ. बाकी जो प्लॅटफॉर्म तुमचा असेल आर्ग्युमेंटचा किंवा डिबेटचा, त्यावेळेस आपण त्याच्यावर चर्चा करू. पण आज हा पुतळा झाल्यामुळे आणि हे जे हा एक पुतळा, पण तुम्ही पण एक सांगा की विकासाचाच भाग आहे, कारण ह्या ठिकाणी जे झालेलं आहे आता तुम्हाला मी सांगतो पुढे काय अजून. तर तुम्ही जर काही सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बघायला जर गेले गुजरातला, तर त्यांनी डॅमला अशी एक भिंत बांधलेली आहे आणि तिथे पाणी अडवलंय, छोटंसं 2 फुटाची भिंत बांधलेली आणि पाणी अडवलेलं आहे आणि त्या पुतळ्याचं संपूर्ण सराउंडिंग पाण्यामध्ये असं दिसतोय. तर तसं माझी इथे आमदार साहेब सांगितलं की हा जो नवीन पूल झालेला आहे याला ठेवायला खाली फक्त 2 फुटाची भिंत बांधायची, की जे पाणी आता खाली जातं ते थोडं स्टेग्नेट झालं तर हा सगळा परिसर, ह्या एकदम जी चौपाटी आता जी तुमची आपण याला काय म्हणतोय व्हिविंग गॅलरी, या गॅलरीमधून संपूर्ण पाणी सुंदर दिसेल आणि या लोकांना बघण्यासाठी एक सुंदर असं स्थळ होईल, अशा आमच्या कल्पना आहेत. बाकी चर्चा ते होणार, एवढंच माझं मत आहे. पण शिवकालीन बदलापूर हे नाव होण्याची जी प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे असू शकते, कारण शिवकालीन हे नाव देण्याची ही आहे का? मोहिनीताई, मी तुम्हाला पहिला सांगितलं की शिवकालीन नाव ही कल्पना आमदार साहेबांनी सुचवलेली आहे. ओके. नाव जगे दिलेलं नाही. बघा, नावाचा संघर्ष हा खूप वर्ष चालत असतो. मराठवाडा विद्यापीठाचा असू दे किंवा अहिल्याबाईचा असू दे किंवा तुमचा इकडचा असू दे, संभाजीनगरचा असू दे, हा खूप वर्ष चालत असतो. त्यांनी एक त्याची सूचना केलेली आहे की ज्यावेळेस हे शिवकालीन आम्ही का म्हणतोय, तर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला 200-400 कोटी रुपये दिले पाहिजेत, या ठिकाणी आम्ही शिवकालीन सगळं उभा करू, हा त्याच्या मागचा एक हेतू आहे. आणि नावाची प्रोसिजर संगीताताईंनी सांगितली की सगळ्यांनी एकत्र या, त्याच्यावरती चर्चा करा आणि त्यामुळे मग पुढे निघेल त्याच्यावरती आपण करू, ही संकल्पना आहे. त्याच्यात नावाचा असा आग्रह नाही, तुम्हाला म्हणून सांगतो. पण विकास हा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना बोलवणं हा विकासाचा फार मोठा मुद्दा बदलापूरसाठी खूप काही देऊन जाणार आहे. यावर या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींनी शिवकालीन बदलापूरची संकल्पना मांडली आहे, म्हणजे तुम्हाला नाव द्यावं असं मागणी केली आहे. त्याच्यामध्ये शासकीय प्रक्रिया आहे. आता या ठिकाणी निर्णय कोण होतो? कॅबिनेटमध्ये निर्णय होतो. कॅबिनेटमध्ये निर्णय होताना पहिल्यांदाच लोकांकडे सजेशन ऑब्जेक्शन मागवले जातात की या बाबतीमध्ये तुमच्याकडनं काही सूचना आहेत का, त्या सूचना मागवल्या जातात. त्या सूचनांवर हिअरिंग होते. हिअरिंग झाल्याच्या नंतर जर ते सगळ्या मोठ्या प्रमाणात लोकांना वाटलं की बा ठीक आहे शिवकालीन नाव ठेवायला पाहिजे, तर त्याची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये कुठेही खर्चिक प्रक्रिया नाही आहे ती. ते लोकांना वाटलं, लोकांनी सांगितलं, लोकांनी पॉझिटिव्ह दाखवलं, तर त्याप्रमाणे शासन निर्णय घेतं. शासन लोकांना डावलून निर्णय घेत नाही. आमदार महोदयांच्याकडनं ही कल्पना त्यांनी शासनाकडे मांडलेली आहे. अजून त्याच्यावर शासन बऱ्याच प्रक्रिया करणार आहेत. त्याच्यामुळे लगेच काय त्याच्यावर काही एवढ्या मोठ्या गोष्टी करण्याचं मला वाटत नाही की फार मोठी आवश्यकता आहे.
नक्कीच या ठिकाणी संगीता चेनवणकर आपल्या उत्तराचं समाधान झालंय का? कारण आपण या ठिकाणी चर्चा करतोय ती सकारात्मक असावी आपली अशी भूमिका होती आणि शिवकालीन बदलापूर ह्या एका विषयावर ही चर्चा आहे. आता तुमची काय प्रतिक्रिया? मी पुन्हा तोच विषय मांडीन की शिवकालीन बदलापूर या नावाला आमचा विरोध नसणार आहे, परंतु बदलापूर शहरातल्या 5 लाख लोकसंख्येच्या या वस्तीत असलेल्या शहरातल्या लोकांना सुद्धा विचारात घेतलं जावं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपण बघितलं असेल की आपल्या माध्यमातून आपले बदलापूरच्या माध्यमातून ज्यावेळेला ही पोस्ट फेसबुकवर टाकली गेली त्यावेळेला कशा प्रकारची उत्तरं त्यावरती आली आणि आपण आता इथे उभे आहोत, पण आपण बघत असाल की त्या ब्रिजवर किती काळोख आहे. छत्रपतींच्या काळामध्ये प्रजा सुखी होती, इथे प्रजा सुखी आहे का? कोटीच्या कोटी उद्यानं तुम्ही घेणार आणि त्याच्यातून नंतर पुढे जे काय होणार. संभाजी शिंदेदादांनी एक श्वेतपत्रिका काढली होती. त्या श्वेतपत्रिकेचा खर्च नगरपालिकेचा म्हणजे आता जसं त्यांनी म्हटलंय की ते विकासाच्या मुद्द्यावर बोलायचंच नाहीये, तर खरं तर बोलूच नाही, पण आता विषय निघाला म्हणून मी स्वतः सांगेन की एवढा मोठ्या प्रमाणावरती जर बदलापूर नगरपालिकेत भ्रष्टाचार होत असेल तर आमदार साहेबांचं त्यावरती सुद्धा लक्ष असणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही आमदार म्हणून जर वावरत असाल तर तुमचं त्या कुळवा बदलापूर नगरपालिकेवर लक्ष असणं गरजेचं आहे. कारण तुमच्याच नगरसेवकांनी ती श्वेतपत्रिका आणली आणि त्या श्वेतपत्रिका मी वाचली. मला दादांकडनं मी मुद्दाम मागून घेतली की आमचा पण अभ्यास होणं गरजेचं आहे जर आम्हाला पुढे तयार व्हायचंय. तर त्यामध्ये ती आकडेवारी बघितल्यानंतर मी स्वतः गरगरली की बदलापूर नगरपालिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय. छत्रपतींच्या काळात भ्रष्टाचार होत होता का? इथूनच सुरुवात आहे. मग ते शिवकालीन नाव जर द्यायचं असेल तर त्या प्रकारचं बदलापूर शहर असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे बदलापूर शहर जेव्हा सुस्थितीत येईल त्यानंतर शिवकालीन बदलापूर हे नाव दिलं तर काही हरकत नाहीये. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या प्रोसिजरला वेळ लागणारच आहे. मला तर वाटत नाही, मला तर असं वाटतंय की आता हे शिवकालीन नावाचं त्यांनी गुगली टाकलेली आहे, त्यामुळे पुढच्या 5 वर्षांमध्ये 5 वर्ष तर सहजच निघून जातील त्या प्रोसिजरला आणि त्या सगळ्या कामाला. त्यामुळे तोपर्यंत जर मला वाटतं की बदलापूर नगरपालिका किंवा बदलापूरमधले जे लोक आहेत ती लोक पण त्या परिस्थितीतून किंवा त्यांना त्या सगळ्या सुखसुविधांचा उपभोग घेता यायला पाहिजे. कारण आपल्याला माहिती असेल की आता आम्ही ती बांगलादेशी शोध मोहीम चालू केली. मला काल 3 बदलापूरमध्ये बांगलादेशी सापडलीत. इथूनच सुरुवात आहे. मग जर छत्रपतींचा काळ जर आपण डोळ्यासमोर आणतोय किंवा शिवकालीन बदलापूर जर म्हणतोय तर बदलापूर शहर पण सुखी राहणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण शेवटचा प्रश्न विचारतोय. आता आपण एवढी चर्चा केली यावरती आता तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? काय वाटतंय की शिवकालीन बदलापूर हे नाव? हे सन्माननीय आमदार साहेबांनी सोडलेलं एक पिल्लू आहे. स्वतःच्या अपयश झाकण्यासाठी ह्या काही गोष्टी आहेत. सन्माननीय मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी सांगितलं की MMIDच्या माध्यमातून आम्हाला निधी मिळत नाहीये. निधी का मिळत नाही? गल्लीपासून दिल्लीपासून तुमचं सरकार आहे, निधी तुम्हाला मिळालाच पाहिजे. राहिला प्रश्न ब्ल्यू रेड लाईनचा एरियाचा तुम्ही सांगताय 2500 कोटी रुपये खर्च करणार येणार आहेत. त्यांनी वेळ निभावून गेलेली आहे. बदलापूरकरांच्या तोंडाला पाणी पुसून मुख्यमंत्री निघून गेलेले आहेत. तुम्हाला 25-25 वर्ष जर सत्तेत राहत असतानाही जनतेचे प्रश्न तेच ते आहात असाल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्हाला जी विरोधी गोष्टी करायच्या आहेत त्या आम्ही जनतेसमोर मांडूच आहे. आणि अशा प्रकारचं काहीतरी पिल्लू सोडून आपल्या अपयशाला झाकण्याचा हा केविलवाना प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे. तुमचं काय मत आहे यावरती? मगाशी दादांनी सांगितलं इथे सगळे विकासावर बोलतात किंवा शिवकालीन ज्या मुद्द्यावर ते सोडून तर आणि ते असं म्हणलं की प्रशासनावर कोणी बोलत नाही, प्रशासक बसला होता. तर प्रशासक कोण चालवत होतं? बदलापूरमधले ज्येष्ठ नगरसेवकच प्रशासक चालवत होते. त्यामुळे प्रशासकावर काय बोलणार? सगळ्या बदलापूरकरांना माहिती आहे जरी प्रशासक असले तरी बदलापूरचा प्रशासक कोण चालवत होते. त्यामुळे त्या गोष्टी आता मी थांबतो आणि पुढे बोलतो की शिवकालीन बदलापूर हवं की नको. मला शिवकालीन बदलापूर होणं या नावाला विरोध नाही, पण तू महाराष्ट्रात काय महाराष्ट्राबाहेर सुद्धा अटकेपार झेंडे मराठ्यांनी जे लावले आणि महाराजांनी सुद्धा कर्नाटकपासून इकडे अहमदाबाद सुरतपर्यंत जे घोडदौड केली. मग सगळ्या ठिकाणी शिवकालीन नाव कुठे दिलंय किंवा वाचनात माझ्या आलेलं नाही. मग तिकडे कधी मागणी झाली आहे का? असं झालेलं नाहीये. तर आपल्या बदलापूरलाच का शिवकालीन नाव दिलं गेलं पाहिजे आणि शिवकालीन नाव दिल्यानंतर फारसा काही फरक पडणार आहे का? म्हणून ह्या विकासाच्या गोष्टी येतात की विकास करा आणि इतिहास घडवा. विकास करून इतिहास घडवा. बदलापूरचं नाव आहे ते राहिलं किंवा शिवकालीन झालं यात काही फरक पडणार नाही. त्यांनी त्यांच्या भावनांचा मी आदर करतो, परंतु बदलापूर नाव हे आम्हाला चालणार आहे. नक्कीच या ठिकाणी आपण या विषयावर फक्त एका विषयावरती की शिवकालीन बदलापूर हे बदलापूर शहराचं नामांतर व्हावं का किंवा कोणाचा या नामांतराला आक्षेप आहे किंवा कोण समर्थनार्थ नाहीये आणि का नाहीये याबद्दल आपण सविस्तर चर्चा या ठिकाणी केलेली आहे. या चर्चेत हे सगळेच राजकीय नेते मंडळी जे आहेत ते सहभागी झाले. त्याचबरोबर अनेक असे बदलापूरकर या ठिकाणी ही चर्चा बघण्यासाठी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा तोच प्रश्न निर्माण होतोय
जसं अनेकांनी प्रश्न मांडलेले आहे, शिवकालीन बदलापूर हे नाव होण्याला कोणाचाही आक्षेप नाहीये. मात्र जर शिवकालीन बदलापूर हे नाव व्हायचं असेल तर बदलापूर शहर देखील शिवकालीन किंवा शिवाजी महाराजांनी प्रेरित केलेल्या शहरासारखं असावं अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी व्यक्त होतीये. जोपर्यंत तसं शहर होत नाही, कारण बदलापूर शहरातल्या अनेक मूलभूत गरजा आजही पूर्ण झालेल्या नाहीयेत आणि छत्रपतींच्या राज्यात असं सुराज्य जे होतं त्या प्रकारे जर बदलापूर शहरात देखील सुराज्य असेल तर नक्कीच शिवकालीन बदलापूर या नावाचं सगळेच जण स्वागत करतील अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याचबरोबर भाजपाचे गटनेते राजेंद्र घोरपडे व महामंत्री संभाजी शिंदे यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत की आमदारांनी या नावाच्या संदर्भात संकल्पना मांडलेली आहे. मात्र ही प्रक्रिया होईपर्यंत अनेकांच्या ज्या बदलापूरकरांचे जे विचार आहेत ते घेतले जाणार आहेत आणि त्यानंतर हा निर्णय होणार आहे. तुम्ही ही बातमी बघताय आपले बदलापूरवर. आपले बदलापूर हे 1,05,000 दर्शकांपर्यंत पोहोचलेलं बदलापुरातील एकमेव अशी वृत्तवाहिनी आहे आणि गेल्या काही दिवसांपासून अनेकदा आमच्यापर्यंत अशी माहिती येते की आपले बदलापूरच्या नावानं चुकीच्या पद्धतीनं तुमच्याकडून बातमी संदर्भात किंवा जाहिराती संदर्भात संपर्क साधला जातोय. तर तुम्ही देखील सावध व्हा आणि या अशाच प्रकारच्या ज्या चर्चासत्र आहेत ते आपण घेणार आहोत आणि नक्कीच तुम्ही सगळे अशा चर्चासत्रांमध्ये सहभागी होणार आहात. जसा आपण आत्ता विषय मांडला तो शिवकालीन बदलापूर या विषयावरती होता. मात्र यापुढे बदलापूर शहराच्या विकास कामांवरती थेट चर्चा होणार आहे आणि थेट चर्चेत सगळे सहभागी होतील आणि आपापले विचार जे असतील आपली मतं जी असतील ती मांडणार आहेत. मात्र या एका नोटवर तुमच्या देखील काय प्रतिक्रिया आहेत? शिवकालीन बदलापूर हे नाव व्हावं का? कारण या संदर्भात सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली आहे. तर आता बदलापूरकरांचे काय मत आहे ते नक्कीच आपल्या बदलापूरवरती तुम्ही सांगायचं आहे की शिवकालीन बदलापूर या नावाचं बदलापूरकर स्वागत करतायत का? तुम्ही ही बातमी पाहत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.